हा दिसतोय ना. कसं वाटतं तुम्हाला चालू झाल्यापासून? आता 1 महिना बंद होती. पहिल्यापासून हीच गाडी आहे. हा बोरेलो पण येतात आणि इथून पण मुंबईवरून जातात. काय की माझी पहिली तिकीट फ्री आहे. ओके, अभिनंदन तुम्हाला. थँक्यू. दररोज येऊन विचारत होतो बोरवली कधीच वाटतं. हा, बोरवली बस कधी चालू होणार आहे विचारत होता. आम्हाला चांगलं सहकार्य आहे आणि आम्ही याच गाडीने जातो येतो. गाडी बरेच दिवस जवळजवळ महिनाभर बंद होती, त्यामुळे प्रवाशांची कदाचित गैरसोय होत होती. परंतु पुन्हा एकदा प्रशासनाने हे चालू करून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर केलेली आहे आणि तसेच चालक वाहकांकडून तेवढीच सक्षमपणे सेवा दिली जाईल. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवासगड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण देवगड बस स्टँड या ठिकाणी जातो ना, आणि तब्बल 1 महिना बंद असलेली देवगड ते बोरवली बस ही ग्राहकांची सेवा पुरवणारी होती आणि अचानक बंद होती 1 महिनाभर. आणि आज गावी समाज समस्या विचार मंच या मंडळामार्फत आज आपण निवेदन दिलेलं काल, आणि आज 1 ऑगस्ट रोजी ही नियमित चालवण्याचं आश्वासन देवगड आगार डेपो मॅनेजरने यांनी आश्वासन दिलेलं. आणि त्याचबरोबर ही चालू झाली ह्याची उत्सुकता बऱ्याच जणांना होती. काही वयस्कर माणसांची आम्ही मुलाखत घेतली, त्यामध्ये त्यांना बरं वाटलं की ही सेवा जी बंद झालेली होती ही सेवा चालू झाली. आणि यामध्ये आपण होतो गावी समाजाची विचार मंचाचे सर्व मंडळांचा पण म्हणजे जोशी साहेब म्हणा, सुनील जोशी साहेब यांचाही पाठपुरावा, त्याचबरोबर नितीश राणे साहेब आमदार त्यांचाही पाठपुरावा, आणि त्याच्यानंतर ग्राउंड लेवलला उल्हास मंचेकर, परत सोनू मालवणकर आणि हनुमंत उपरकर यांनी ग्राउंड लेवलला काम करून ही बस सेवा सुरळीत चालावी यासाठी बरेच प्रयत्न केले. आणि आज त्या प्रयत्नाला यश आलं आणि आज फायनली ती प्रवाशासाठी जे मुंबईला डेली जाणारे असतात, वयस्कर माणसं म्हणा, किंवा ज्यांना परवडणारी अशी देवगड बोरवली बस ही पुन्हा एकदा नव्याने चालू झालेली आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा, बाजूला बेल करून नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. चला जाऊया थेट देवगडमध्ये आणि देवगड बोरवली बसची सेवा कशी प्रकारे चालू होणार आहे ती पाहूया. तर मित्रांनो, आजपासून बोरवली गाडी देवगड बोरवली चालू होत आहे. हा दिसतोय ना मित्रांनो, बरेच लोकांना समजलं बोरवली गाडी चालू झाली, तर बरेच जण आलेत. बस क्रमांक 1049 देवगड बोरिवली, राजापूर चिपळूण महाड पनवेल बोरिवली.
इकडे इकडे आपल्या आधारातील कमी बांधकामामुळे मध्यंतरीच्या काळात बंद होतो. पण खास लोकांना काय असतं किंवा लोकांच्या मागणीकडे आता आपण 1 ऑगस्टपासून ही बस सेवा पूर्ववत चालू करत आहोत, जेणेकरून गणेशोत्सव काळामध्ये किंवा या मध्यंतरीच्या काळामध्ये प्रवासाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आज या प्रकारे नेहमीप्रमाणे देत आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला कम्फर्टेबल की आपला प्रवास होणार आहे, याच्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही. कायम बस सुरू राहील आणि प्रवाशांनी आपल्या बसने प्रवास करावा असं तर मित्रांनो 1 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज पुन्हा एकदा गाडी चालू झाली. काय रे इथं काय घेऊन चाललं? कुठे चाललास बाळा? मुंबई? साइड पंखे वगैरे सगळे हे करून घेतलेले होते, दुरुस्ती करून. ज्या काही किरकोळ इंजिनच्या वगैरे दुरुस्त्या होत्या, म्हणजे दरवेळेचं आमचं एक हे होतं की गणपतीच्या वेळेस ज्यावेळी अक्षरशः गरज असायची त्यावेळेला काय पुन्हा काहीतरी काम निघायचं आणि गाडी बंद असायची. मग ते यावेळी आपण हे करून घेतले की टाळून आपण जे आता बंद आहे त्याचा वापर करून घेऊन गाडीची कामं सगळी करून घेतली की जेणेकरून आता पुढच्या काळात बंद राहणार नाही. ही गाडी गरजेचीच आहे लोकांना. हे बघा आज माहित नाही ते लोक आम्ही सांगितलं की ज्येष्ठ नागरिक सुरक्षितता इतर बाहेर पण 50% सवलत देणार नाही, कुठली सवलत देणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे प्रायव्हेटची गाडी कुठे रस्त्यात बंद पडली की तुमची व्यवस्था करा म्हणून सांगतात, तसं आपल्याकडे नसतं. खाजगी गाड्यानं जास्त पैसे देऊन जावं लागायचं. ही आपली आणि पैसे कसं वाटतं तुम्हाला चालू झाल्यापासून? आता 1 महिना बंद होती. पहिल्यापासून हीच गाडी आहे. हा, बोरेलो पण येतात आणि इथून पण मुंबईवरून जातात. आणि मी लाभार्थी पहिला असं आहे की माझी पहिली तिकीट फ्री आहे. मी सांगतो नाव ओके, अभिनंदन तुम्हाला. थँक्यू. तुम्हाला कसं वाटतंय काका? म्हणजे पहिली बंद होती, आता 1 महिनाभर अचानक चालू झाली. तुम्हाला कसं कळलं कसं तुम्हाला? इथेच समजलं ना. मी दररोज येऊन विचारत होतो बोरवली कधीच वाटतं. हा, बोरवली बस कधी चालू होणार आहे विचारत होता. आम्हाला चांगलं सहकार्य आहे आणि आम्ही याच गाडीने जातो येतो. सुखरूप प्रवास आहे ना तुम्हाला? त्याने ही बंद पडली 200 वाटत माका स्वतः काय गाडीला पैसे आम्ही दिले बाग माहिती. आज 1 महिन्यानंतर गाडी चालवली, तुम्हाला कसं वाटतंय? गरजेची आहे, गरजेची होती, बंद केली. मंडळाने चालू केली. मॅनेजर साहेब चांगले
पण चांगले आहेत. त्याचे एवढे चांगले आहेत, खूप चांगले आहेत. आणि याच्यापुढे दुसऱ्या गाड्या आपण सुरू करू असं त्यांच्या जसे उपलब्धता होईल तशा चांगल्या दुसरी अधिक एक गाडी मुंबईला आधी गणपती जसा सीझन सुरू आहे आणि ही कायमस्वरूपी मात्र राहणार गाडी. आणि त्याच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी नक्कीच आग्रह आहे. गणपती स्पेशल गाड्या येणार आहेत ते लवकर. तर गाडी बरेच दिवस जवळजवळ महिनाभर बंद होती, त्यामुळे प्रवाशांची कदाचित गैरसोय होत होती. परंतु पुन्हा एकदा प्रशासनाने ही चालू करून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर केलेली आहे आणि तसेच चालक वाहकांकडून तेवढीच सक्षमपणे सेवा दिली जाईल. ही गाडी महिनाभर जवळजवळ बंद होती. पावसाचं कारण असल्यामुळे ती बंद होती. एलएफ कमी असल्यामुळे पण बंद होती. पण ही आम्ही प्रामाणिकपणे सेवा देऊ. जशी देत होतो तशी यापुढे पण देत राहू. आम्हाला पण ही गरजेची आहे, कारण कोकणात येणारी ही स्लीपर एकमेव सिंधुदुर्गात येणारी गाडी आहे. ही कायम चालू आणि ही ठेवण्यासाठी कायम- प्रवाशांचं सहकार्य महत्वाचं महत्त्वाचं आहे. आहे. प्रवाशांनी जास्तीत जास्त एसटीने प्रवास करावा, एसटीने प्रवास आम्ही करा. जास्तीत जास्त प्रयत्न तोच आमचा राहील. आम्ही सामाजिक जेणेकरून ही गाडी त्याच रूपात परत आपल्या रस्त्यावर धावत राहील. तर मित्रांनो आता ही गाडी निघाली आहे, बोरवली गाडी. करण्यासाठी भोकर बोरवलीची गाडी बंद झालेली होती. काही कारणास्तव त्यांच्या काही क्षमता होत्या त्या किंवा डेपोच्या, त्यासाठी पण त्या ह्याच्यामुळे लोक मुंबईच्या त्या गाडीत जाणारी भरपूर असल्यामुळे लोकांची सतत मागणीचा रेटा वाढत होता. म्हणून त्यांचे काही प्रॉब्लेममुळे त्याला आम्ही प्रायव्हेट लोकांना जात होती, त्यांनी विलंब बसावं नोकरदारांना पगारदारांना किंवा इतर प्रवाशांना महिलांना. त्यामुळे तो गुंतवणूक जो सतत आमच्या नजर देत होता, तर त्यासाठी आम्ही आवाज उठवायचा ठरवलं. पण अशी वेळ आली की जे त्याचे मॅनेजर आहेत एवढे चांगले एवढे चांगले मिळाले, खरोखर ते कोऑपरेटिव्ह म्हणून त्यांच्या पण आम्ही अडचणी समजून येतात. आणि ठीक कसं आहे म्हणलं 8 वर्षी म्हणाले 15 ऑगस्टला आपण सुरू करू. आम्ही म्हणालो 8 तारीख किंवा 1 तारीखला चालू करा गाडी, काय मेंटेनन्स काय असेल तर. समजा नाही झालं तर पुढे टेक्निकच वाटतं. आणि त्यांनी एवढं फास्ट काम केलं, व्यवस्थित केलं गाडीची कंडिशन वगैरे. आणि त्यांनी 1 तारीखला गाडी सोडली. एवढं आम्हाला आनंद झाला. लोकांना आज लोकांना माहीत नसताना सुद्धा लोक नुसती एक साधी फाईट गेली होती. आम्ही व्हॉट्सअप त्याबाबत होतं. 10-15 लोक पहिल्याच दिवशी आले आणि ते तेवढे आहेत की ज्येष्ठ आणि आनंदित होतं. त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहिला. त्यानंतर आम्ही जे आज जे काय धडपड करत होतो, गावी समस्या निवारण, गावी समाज समस्या निवारण मंच, ते आमचे तांडेल प्रमुख मंत्री सुनील जोशी साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावची टीम गावकर्मी आणि पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या मी त्यांना सांगितलं. त्यावेळेस त्यांनी स्वतः मार्गदर्शन केलं की तुम्ही अगोदर स्वतः बघा, त्यानंतर जर नाही झालं तर मग मी पाहिजे. त्यामुळे पालकमंत्री साहेबांचे पण त्यामुळे आम्हाला एवढं हुरूप आलं की आमच्या पाठीमागे पालकमंत्री साहेब तुमच्या पाठीमागे आहे, पण आपणही काहीतरी हातपाय हलवायला पाठपुरावा करायला आणि पाठपुरावा केला. आणि पूर्ण एवढं देवगडचा स्टाफ किंवा देवगडचे मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी वगैरे, गुंजर साहेबांची मित्रमंडळी सगळे, आमचे साई उपक्रमचे मित्रमंडळी वगैरे, ह्या लोकांनी एवढं सहकार्य केलं ना. आज गाडी सोडली आम्हाला वाटलं नव्हतं. तशी त्यांच्या पण अडचणी काही होत्या, काही बागवानाच्या असतात, काही मेंटेनन्सचे असतं, पण त्यांनी एवढे जे तत्परता दाखवली. आणि आता ही गाडी जास्तीत जास्त चालू राहण्यासाठी आपण प्रवासी म्हणून आपली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी आपली एस टी जवळ करावी. एस टी आपल्या खेडोपाडी जाणारी आहे, ही आपल्या सर्वसामान्य माणसाची आहे. ह्या लक्झऱ्या वगैरे ही बंद झाल्याबरोबर त्यात एक आता एक त्या जे प्रवासी होते पॅसेंजर म्हणाले की लगेच ही गाडी बंद झाली, लगेच 200 प्रायव्हेट लक्झरीवाल्यांनी 200 रुपये वाढले. आणि तिथं ज्येष्ठ नागरिक महिलांना काय ते सुविधा नसतं. सेल्फ ते 1000-1200 काय 1500 त्यांचा मन. आणि आत्ता तर सणाचा दिवस गणपती गणेशोत्सव पुढे येतोय, त्यावेळेस तर काय लुटमारी असणार आहे. पण जास्तीत जास्त लोकांनी याच्यातून प्रवास केला तर त्यांना त्यांची पण एस टी चालू राहील.
त्यांचा पण खर्च निघेल आणि ती जबाबदारी आपली प्रवाशांची आहे, जेणेकरून ही गाडी कायमस्वरूपी चालवली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ज्यादा गाडी पण आम्ही चालू करू, अधिक दुसरी सुद्धा एक गाडी आचरा मार्ग वगैरे करू, किंवा रेल्वे स्टेशन, रत्नागिरीला रेल्वे स्टेशन आहे त्यासाठी पण आम्ही पाठपुरावा करणार आहोत की इथून सकाळी 7 वाजता जाऊन तिथं 10-11 पर्यंत 10:30 गेले रत्नागिरी रेल्वे स्टेशनला, तर तिथं ह्या बेंगलोर एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस या फक्त कुडाळला थांबतात, कणकवलीला थांबत नाही. मग तिथून ठिकाणी मी सुद्धा त्याने प्रवास करतो. संध्याकाळी पनवेलला 3:30-4 वाजता माणूस सकाळी 6 वाजता घरातून सुटलेला माणूस देवघरातून सुटू दे, सागरी मार्गातून रत्नागिरी जाणारा माणूस 3:30-4 वाजता पनवेलला पोहोचतो. 5 वाजता तो मुंबईत कुठल्याही ठिकाणी दादर ठिकाणी ठिकाणी जाऊ शकतो. ही पण गाडी त्यांच्या नेतृत्वात ते म्हणाले, आम्ही त्याच्यासाठी पण त्यांच्याही पाठपुरावा करणार आहोत आणि लोकांनी जास्तीत जास्त एस टीने प्रवास करावा, जेणेकरून एस टी ही आपली सर्वांची आहे आणि ती परवडणारी आहे. आम्ही जो प्रयत्न करतो हा खरीचा वाटा आहे, खरा सहभाग लोकांचा आहे आणि लोकांचा एका सिंहाचा वाटा असेल, लोकांनी स्वतःहून त्याच्यातून प्रवास करावा आणि स्वतःची एस टीचा प्रवास सुंदर करून स्वतःचा एस टी प्रवास सुखरूपपणे एस टीनंच होणार आहे. एस टीला काय झालं तर एस टी कोणाची जबाबदारी असते आपली हमी घेतो आपल्या माणसांची, त्यामुळे माणसांच्या सुरक्षिततेसाठी सगळ्यात एस टीचा प्रवास हा सुखकर आहे. तर मित्रांनो, आजचा देवगड बस डेपोमधून आपण बोरवली बस ही सेवा पूर्वरित व्हावी यासाठी आपण प्रयत्न केलेला गाभी समस्या विचार मंच या मंडळामार्फत, आणि ह्या मंडळाला यश आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता गणपतीच्या सीझनला पण अजून गणपती स्पेशल पण गाड्या चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मंडळाने. म्हणजे देवगड आगार चे डेपो मॅनेजरने आश्वासन दिलेलं आहे की आम्ही गणपती स्पेशल गाडी पण चालू करणार आहेत. आणि तुम्ही सध्या आता चालू केलेले 1 ऑगस्टपासून जी देवगड बोरवली बस चालू केली आहे त्याचा पुरेपूर तुम्ही प्रवास करा आणि या प्रवासाचा लाभ घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल नोटिफिकेशन ऑल करायचं नका. चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.